As this video contains religious, spiritual and cultural content, it do not intend to harm anyone in any way. The whole vlog is in Marathi, so my Hindi friends please bear with me and watch the whole vlog till end. Please यार views का सवाल है. This video is purely created for entertainment purpose and share my trip journey. So if anything is explained, mentioned or pronounced in wrong way then पहले ही sorry. And I have only my phone as recording device, so audio थोड़ा सा 19-20 है. Please background noise को ignore कर देना. गुड मॉर्निंग गाईज आणि नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. जर हा नवीन एपिसोड म्हणून लॉन्च झाला तर आज आहे दिवस 4था आणि आम्ही निघणार आहे आज भुवनेश्वरच्या दिशेने. जाता जाता साक्षी गोपाळ, नंतर त्याच्यानंतर सम्राट अशोकाचे जे बौद्ध स्तूप, जॅपनीज स्तूप आहे ते एक बघणार आहे आणि असेच अजून 1-2 ठिकाणं आहेत त्या आज आम्ही बघणार आहे आणि मग संध्याकाळी पूर्ण रिटर्न येणार आहे. आणि मेन म्हणजे आज एक अभयारण्य बघायला पण घेऊन जाणार आहेत आम्हाला. सो बघूया त्याचा एक्सपिरियन्स कसा असेल आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतो. आत्तापर्यंत जर आवडला असेल तर प्लीज ह्या व्लॉग्सला, सगळ्या व्लॉग्सला ॲक्च्युली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आपण सध्या गोल करतोय की 1K सबस्क्रायबर होऊन जाऊ देत. तर मग येस, प्लीज सपोर्ट मी अँड थँक्यू. आणि हा आजचा अटायर आहे माझा. सो तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि कदाचित आम्ही जेव्हा अभयारण्यात जाणार आहे तेव्हा मी एक टी-शर्ट पण कॅरी करतोय सोबत, तर मग तो पण चेंज करणार आहे. सो लेट सी. पण हे तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की सांगा मला. नाही तर चालत चालत डायरेक्ट प्राण्याच्या शेजारी पोहोचायचो आपण. हा काय प्रकार. हेलो ब्रदर. कोच स्माइल भैया जी, स्माइल. आली वडे खाऊन बघायला लागली. फायनली बाहेर काढलंय. बघा जिराफ. तो खरा आहे का तरी असं थांबलाय. खरा आहे. तोंड हलताय ना. उन्हाला उभा राहिला. स्टाईलमध्ये थांबलाय. पुतळ्यासारखा उन्हाला थांबलाय. पुतळ्यासारखा थांबलाय वाडी. माहिती नमस्कार. जय श्रीराम. चतुर्मुर्ग बघा, चतुर्मुर्ग. बीबी पांढरा वाघ. शिवा शिवा बघे ना.
झू झालं फिरून आता खातो आईस्क्रीम. तर पुढं पुढं जाणार माहिती नाही कारण हे जे नियोजन सांगतायत तर त्याचं थोडंसं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये परत चालू होतं. तर झू सगळ्यात शेवटी होतं तर झू सगळ्यात पहिले झालं आहे. बघूया आता पुढं कुठं जाणार आहे आपण. तर आपण आता भुवनेश्वरमध्ये परत आलेलो आहे. आता आमचं जेवण झालं इथे आणि आता आम्ही लिंगराज मंदिराच्या इथं आलेलो आहे. पुढे मंदिराकडे जाणार. अशा पद्धतीने आमचं लिंगराज मंदिराचं दर्शन झालेलं आहे. ते थोड्या वेळाने सांगतो. आतमध्ये ऑफकोर्स मोबाईल अलाउड नव्हता तर काही बाहेरनं शूट करता नाही आलं. बाहेरनं जेवढं मंदिर घेता येतं ते तेवढंच घेतलं. हेडिंग टुवर्ड्स बौद्ध स्तूप. तिकडे मोठ्या गाड्या अलाउड नाहीत म्हणून छोट्या बसमध्ये ट्रॅव्हलरमध्ये घेऊन चालले. वो म्यूरल्स है, अब याद आया सर, ऊपर म्यूरल्स लगे हैं. किती मस्त कलाकृती आहेत सगळ्या. शिलालेखच म्हणतात त्यांना. तर आपण आलो आता पिपळी गावामध्ये. त्याच्या एवढ्या पण वस्तू दिसत आहेत सगळ्या हँडमेड आहेत. हे गाव ह्यासाठीच फेमस आहे कारण इथं काही ऑटोमॅटिक अशा पद्धतीने नाही बनवलेलं, सगळं हँडमेड पद्धतीने. ये सब हैंडमेड है ना. हे 20ला आहे, हे 40ला आहे, हे 50 आहे. हे बघ कोणार्क टेम्पल आणि जगन्नाथ हे घेते दोन. सगळं थँक्यू. अगदी छत्री सुद्धा हँडमेड. हे उज्ज्वला, हे 75 रुपयाला. पेट्रोल पंप है ना. हे सगळे बघा तुम्ही असा स्तूप नोटीस केला असेल ना. सगळ्या मंदिरांच्या स्तूप आहे.